तर आज आपण 2025च्या मेमरीज यूज करून 2026चं कॅलेंडर बनवूया. तर इथे मी स्टार्टिंगला फोटो स्टिक करून कॅलेंडरचं एक बेसिक स्ट्रक्चर बनवते. तो कॅलेंडर बनवण्याचा सगळ्यात डिफिकल्ट पार्ट असतो, जो की मंथप्रमाणे फोटो चूज करणे. तो मी केलेला आहे आणि जो इझी काम असतो, जसं की ड्रॉ करणे, कुठला कलर चूज करणे, तर ते काम मी सृष्टीला दिलेलं आहे. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है. या सगळ्या ब्राईट मंथ्समध्ये जानेवारीमध्ये मी हा पावसाळ्यासारखा फोटो का घेतलेला आहे? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. तर सृष्टीचं असं ओपिनियन होतं की हा फोटो खराब आहे आणि जॅन महिना संपत आलेला आहे, तर आपण याला पटकन उडवून टाकूया. सो आपण आता सृष्टीला विचारूया की तिचं काय ओपिनियन आहे या प्रोसेसबद्दल. 99% इन्व्हॉल्वमेंट माझं आहे. खरं सांग. लाज वाटायला पाहिजे. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. ही क्रिएटिव्ह काय आयडिया केलंय? आली असती का तू तुम्हाला? ही माझी आयडिया आहे. ये फंस गया सीएम. तुम्हाला एक डेमो दाखवतो की एंड प्रोडक्ट आपलं कसं असेल. तर ही आपलं जाईल- बिपलं काय नाही. आपलं बिपलं काय नाही. आपलं माझं गजब बेइज्जती है. हे बघा, हे आहे एक्सपर्टचं कॉन्ट्रीब्युशन. मी लिहिलेले नंबर गिरवतोय. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. तर जॅनमध्ये मकर संक्रांतीसाठी काईट्स वगैरे काढलेत. मार्चमध्ये गुढीपाडव्याचं डूडल आहे. जूनमध्ये इट्स रेनिंग, तर रेनी सीझनचं आहे. जुलैमध्ये विशालचा बर्थडे असतो, तर त्याचं डूडल आहे. आणि ऑक्टोबरमध्ये माझा बर्थडे असतो. सो दॅट्स इट. भाई मजा आया.